Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to learn types of sentences. होय मित्रांनो, आज आपण वाक्यांचे प्रकार पाहणार आहोत. वाक्यांचे किती प्रकार आहेत, त्यांची काही उदाहरणं असतात, तर हे सगळं आपण आज शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आपण हे सगळं काही बोर्डवर बघूयात. फ्रेंड्स, आता आपण बघूयात टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अर्थात वाक्यांचे प्रकार. मित्रांनो, तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्सेस सांगण्यापूर्वी सेंटेन्स म्हणजे काय अर्थात वाक्य म्हणजे काय हे आपण अगदी थोडक्यात बघूयात. वाक्य त्याच्या अगोदर इंग्रजीतून व्याख्या सांगतो आणि नंतर मराठीतून सांगतो. बघा, सेंटेन्स मीन्स अ ग्रुप ऑफ meaningful words having complete meaning अर्थात पूर्ण वाक्य. बघा, याचं आता जे इंग्रजीतून व्याख्या सांगितली त्याचं मराठीतून भाषांतर म्हणजे मराठीतून व्याख्या सांगतो मी तुम्हाला. पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या समूहास वाक्य असे म्हणतात. आता हे जे 4 प्रकार दिलेले आहेत हे वाक्यांचे प्रमुख 4 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत बघा, क्रमांक 1, 2, 3, 4. आता मी तुम्हाला एक वाक्य त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण आणि त्याचं एक उदाहरण देणार आहे. सुरुवात करूयात आपण. वाक्याचा पहिला प्रकार स्टेटमेंट्स ऑर ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे स्टेटमेंट्स असं म्हणतात किंवा त्यालाच ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस असं देखील म्हणतात. मराठीमध्ये त्याला विधानार्थी वाक्ये असे म्हणतात. मग काय असतात हे विधानार्थी वाक्ये, त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण बघूयात. मित्रांनो, ज्या वाक्यात प्रथम कर्ता, क्रियापद, कर्म व वाक्याचा पूरक भाग आलेला असतो त्या वाक्याला विधानार्थी वाक्ये असे म्हणतात. विधान म्हणजेच स्टेटमेंट. विधानाच्या शेवटी फुल स्टॉप अर्थात पूर्णविराम असतो. आता याची रचना कशी असते की आधी असते सब्जेक्ट म्हणजे कर्ता, नंतर कर्म म्हणजे सब्जेक्ट, नंतर असतं वर्ब, सब्जेक्ट त्यानंतर वर्ब म्हणजे क्रियापद, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि त्यानंतर असतं कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक. आता एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. शी पुट्स हर मोबाईल ऑन द टेबल नीटली. याची रचना सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट असा आहे. दुसरा भाग बघूयात आपण. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचा दुसरा प्रकार इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस, ज्याला आपण मराठीमध्ये प्रश्नार्थक वाक्ये असे म्हणतो. कशाला म्हणतात प्रश्नार्थक वाक्ये? ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थक वाक्ये असे म्हणतात. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. उदाहरण दिलेले आहे तिथं. हाऊ आर यू हे एक उदाहरण आणि दुसरं इज धिस योर पेन. आता हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हे WH क्वेश्चननं सुरू झालेलं प्रश्नार्थी वाक्य, तर हे ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापदानं सुरू झालेलं प्रश्नार्थक वाक्य. याच्याबद्दल स्पष्टीकरण मी थोड्या वेळानं देणार आहे. तिसरा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. त्यालाच आपण कमांड्स असं म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला आज्ञार्थी वाक्ये असे म्हणतो. कशाला बरं म्हणतात हे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस किंवा कमांड्स किंवा आज्ञार्थी वाक्ये? तर बघा मित्रांनो, ज्या वाक्यांमधून आज्ञा, उपदेश, विनंती, आदेश, प्रार्थना, सूचना, याचना, ताकीद इत्यादी स्वरूपाच्या अपेक्षा किंवा आशय व्यक्त होतो त्यास आज्ञार्थी वाक्ये असे म्हणतात.
मित्रांनो, आज्ञार्थी वाक्ये ही नेहमी मुख्य क्रियापदाने सुरू होतात. नकारार्थी आज्ञार्थी वाक्य मात्र नेहमी डोंटने सुरू होतं. आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो, अर्थात पूर्णविराम असतो. बघा, उदाहरण, कॉल द बॉयज हे मुख्य क्रियापद आहे. कॉल हे होकारात्मक आज्ञार्थी वाक्य, तर हे नकारार्थक आज्ञार्थी वाक्य. डोंट गो सो स्लोली. आता ह्या दोन्हीचं स्पष्टीकरण मी तुम्हाला लगेचच देणार आहे. आणि चौथा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, म्हणजे उद्गारवाचक वाक्ये. कशाला म्हणतात उद्गारवाचक वाक्ये? तर ज्या वाक्यात आनंद, दुःख, आश्चर्य, भीती, खेद यासारख्या तीव्र भावना व्यक्त केल्या जातात त्यांना उद्गारवाचक वाक्ये असं म्हणतात. बघा, इथं दिलेलं आहे, व्हॉट अ लॉंग रूट इट इज. उदाहरण, उद्गारवाचक चिन्ह आहे. आणि दुसरं एक उदाहरण, हाऊ लकी ही वॉज. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, वाक्य संपल्यानंतर उद्गारवाचक चिन्ह असतं. जसं प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असतं, तसं उद्गारवाचक वाक्यामध्ये हे उद्गारवाचक चिन्ह असतं. तर मित्रांनो, आता मला तुम्हाला प्रकार क्रमांक 1 आणि प्रकार क्रमांक 2 यांचे परत कोणते उपप्रकार पडतात याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची. मित्रांनो, आता बघूयात आपण या 2 वाक्यांचे उपप्रकार. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की स्टेटमेंट्स, ज्याला आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस असं देखील म्हणतो, त्यालाच आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असे म्हणतो. तर या स्टेटमेंट्सचे किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्सेसचे 2 उपप्रकार पडतात. पहिला उपप्रकार आहे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, ज्याला मराठीमध्ये होकारार्थी वाक्य असे म्हणतात. मग कशाला म्हणतात हे होकारार्थी वाक्ये किंवा ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस? तर बघा, दिलेले विधान होकारार्थी असेल, म्हणजेच ज्या विधानात नो, नॉट, नन, नॉर, नोबडी, नथिंग, नेवर, नायदर, नो वन असे शब्द नसतात. लक्षात ठेवा, असे शब्द नसतात त्यांना ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस अर्थात होकारार्थी वाक्ये असे म्हणतात. बघा, उदाहरण दिलेले, एक्झाम्पल, आय लाईक मँगोज. याच्यात आहे का? आत्ता जे सांगितलं मी, नो, नन, नॉट वगैरे काही नाही आहे, म्हणून हे होकारात्मक वाक्य आहे. दुसरं एक उदाहरण, वी सॉ अ मूवी. याच्यामध्ये दिसतंय का तुम्हाला नायदर, नेवर, नथिंग, नोबडी, म्हणून हे देखील होकारार्थी वाक्य आहे, ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आता स्टेटमेंट किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्सेसचा दुसरा उपप्रकार जो आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस, ज्याला आपण नकारार्थी वाक्य असे म्हणतो. कशाला म्हणतात नकारार्थी वाक्ये? याच्या उलट आहे. बघा, ज्या वाक्यामध्ये नो, नॉट, नन, नॉर, नोबडी, नथिंग, नेवर, नायदर, नो वन असे नकारार्थी शब्द असतात, अशा वाक्यांना नकारार्थी वाक्ये असं म्हणतात. बघा, उदाहरण, ही विल नॉट गो अगेन. इथे आहे नॉट, म्हणून हे नकारार्थी वाक्य. दुसरं एक उदाहरण, नोबडी इज प्रेझेंट टुडे. हे देखील नकारार्थी वाक्य, कारण नोबडी आहे या ठिकाणी. ठीक आहे. आता आपण बघूयात इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे प्रश्नार्थक वाक्ये. आता इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेसचे सुद्धा 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार बघूयात, म्हणजे पहिला उपप्रकार ए, WH क्वेश्चन्स. आता WH क्वेश्चन्स म्हणजे काय? तर बघा, ज्या प्रश्नांची सुरुवात हू,
which, when, why, whose, whom, where, what, how या शब्दांनी होते त्यास WH क्वेश्चन्स असं म्हणतात. या प्रश्नांच्या उत्तरात काहीतरी माहिती अपेक्षित असते. म्हणजे जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो तेव्हा याच्यातून आपल्याला काहीतरी माहिती अपेक्षित असते. म्हणून या प्रश्नाच्या उत्तरात काहीतरी माहिती अपेक्षित असते. म्हणून WH क्वेश्चन्सलाच माहिती वजा प्रश्न असं देखील म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स असंही म्हणतात. बघा काय आहे याचं उदाहरण. एक्झाम्पल 1, हू इज युअर बेस्ट फ्रेंड. म्हणजे इथं नाव अपेक्षित आहे. तुझा सर्वात चांगला मित्र कोण आहे तर त्याचं नाव अपेक्षित आहे. दुसरं एक उदाहरण, व्हॉट इज दिस. हे काय आहे म्हणजे जे काय आहे त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती अपेक्षित आहे. आता दुसरा उपप्रकार इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेसचा दुसरा उपप्रकार वर्बल क्वेश्चन्स और त्यालाच यस नो क्वेश्चन्स असं देखील म्हणतात. वर्बल क्वेश्चन्स और यस नो क्वेश्चन्स कशाला म्हणतात ते बघा. ज्या प्रश्नांच्या उत्तरात माहिती देण्याची गरज नसते व ज्यांची उत्तरे केवळ होय अथवा नाही अशीच असतात अशा प्रश्नांना यस नो क्वेश्चन्स असं म्हणतात. यस नो क्वेश्चन्स हे नेहमी सहाय्यकारी क्रियापदांनी म्हणजेच ऑक्झिलरीजनी सुरू होतात. म्हणून त्यांना वर्बल क्वेश्चन्स असंही म्हणतात. मित्रांनो आता आपण याची काही उदाहरणे बघूयात. एक्झाम्पल, शॅल आय कम विथ यू. हे शाल हे काय आहे. हे आहे ऑक्झिलरी सहाय्यकारी क्रियापद आहे. दुसरं एक उदाहरण, डिड दे विन द मॅच. डिड हे काय आहे तर हे देखील सहाय्यकारी क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब आहे. यालाच आपण ऑक्झिलरी म्हणतो. मित्रांनो आज आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हा भाग शिकलो. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. मी जे आज सांगितलं त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका, प्रश्न, अडीअडचणी असतील तर कमेंट करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून मला कळवा. अँड ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.